नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा आपला विषय जे व्हायचं तेच होते. विषय थोडा गंभीर आहे. खरंच हा विषय ऐकून प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी कमी जास्त झालेलं राहते, प्लस मायनस झालेलं राहते आणि ती गोष्ट ऐकून प्रत्येकजण गिल्टमध्ये जाते. ज्याला अफसोस झालेला आहे तो गिल्टमध्ये जातो की बाबा मी असं करायला नव्हतं पाहिजे. पण मी परत एकदा सांगते की चाहे लाख जतन कर राजन, तेरा पुत्र तो संन्यासी ही बनेगा. ओके, हे वाक्य आहे एका ऋषीमुनीचं. जेव्हा सिद्धार्थ लहान होते तेव्हा त्यांच्या भविष्याविषयी एक भविष्यवाणी केली होती की चाहे लाख जतन कर राजन, तेरा पुत्र तो संन्यासी ही बनेगा. आणि सिद्धार्थाच्या भगवान बुद्धाच्या वडिलांनी खूप जोर लावला, खूप जोर लावला. जे करायचं नाही ते केलं. कशासाठी? तर सिद्धार्थाला योद्धा बनवण्यासाठी. पण शेवटी भगवान बुद्ध झाले ना. आणि हा इतिहास आहे. मी काय तुम्हाला एक कहाणी वगैरे सांगत नाही. हा इतिहास आहे आणि बुद्ध झाले हा पण इतिहास आहे. म्हणून जे व्हायचं तेच होते. नियतीला जे मंजूर असते तेच होते. त्याच्यामुळं आपल्याकडनं कळत ज्या चुका होतात आणि त्या आपण जाणून बुजून केलेल्या असतात का? नसतात केलेल्या. पण आपण ती गोष्ट ती चूक आठवली की आपण गिल्टमध्ये जातो की मी असं का केलं. मलाही वाटते की माझ्या जीवनात काही चुका झालेल्या आहेत तर मी का केल्या. म्हणजे मी एवढा अभ्यास करते, टीचर आहे, हे करते, पण मी का केलं. पण मग नंतर या कर्माचा सिद्धांत कळला तेव्हापासून वाटते की मी तर काहीच करत नाही, मी तर निमित्त मात्र आहे. खरंच निमित्त मात्र आहे. प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाच्या हातून ज्या कळत न कळत चुका होतात त्यावर गिल्ट करणं हे योग्य आहे का? नाही ना. न कळत झालेली गोष्ट तीच जर धरून बसलं, पुढं खूप सारं आयुष्य राहिलेलं आहे. त्याच गिल्टमध्ये राहणं योग्य आहे का? नाही ना. त्याच्यामुळं आपण काहीच करत नाही आपल्याकडून. मी त्या दिवशी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपण कुठं जात नाही तर आपल्याला पाठवलं जातं आहे. आपण कोणाला भेटत नाही तर आपल्याला भेटवलं जाते. आणि ते पण आपल्यामुळं नाही, आपल्या प्रारब्धानुसार. ओके, प्रारब्धानुसार म्हणजे काय? तर प्रारब्धी आपल्या कर्मानुसार बनते. आपण केलेल्या भूतकाळातले कर्मानुसार आपलं प्रारब्ध बनते. आणि ते प्रारब्ध कसं बनलं, आपलं प्रारब्ध कसं आहे त्यावर आपलं पूर्ण जीवन ठरते. आपल्या जीवनात जर आपल्याला खरंच एखादा यशस्वी व्हायचं असेल, आपल्या प्रारब्धामध्ये आपले चांगले कर्म जर संचित झाले असतील तर आपल्या डोक्यात नियती असे विचार टाकते की आपण एखाद्या चांगल्या माणसाला भेटतो किंवा एखादी चांगली व्यक्ती आपल्या जीवनात येते आणि त्याच्या सहवासात गेलं की आपण ज्या एखाद्या उद्योगात जातो, तो उद्योग करतो, आपल्याला माहितीही नसते आणि तो उद्योग करून आपण एकदम यशस्वी जीवन जगतो. आणि एखाद्याच्या प्रारब्धामध्ये जर त्याचे चुकीचे कर्म वाढलेले असतील तर तो एवढा समजदार असताना, त्याचा विवेक जागृत असताना पण त्याच्या हातून चुकीचं काम होते. तो चुकीच्या लोकांच्या संगतीत जाते आणि त्याच्या जीवनाला एक वेगळीच चुकीची कलाटणी लागते. आणि हे काही प्रारब्ध किंवा हे मी जे सांगते हे स्वतःच्याच कर्मानुसार दडलेलं राहते. ओके, त्याच्यामुळं स्वतःला अजिबात दोष द्यायचं नाही. जे व्हायचं, काही लोक म्हणतात मी स्कूलमध्ये हा सब्जेक्ट नसता घेतला तर सब्जेक्ट घेतला असता, मी इंजिनिअरिंग केली असती, मी नीटची प्रिपरेशन केली असती, मी MPSC केली असती. पण तसं नाही. तुम्ही जिथे आहात तिथे योग्य वेळेनुसार आहात. तुम्ही जिथं पाहिजे होते तिथेच आहात. त्याच्यामुळं तुमच्या हातून काहीही घडत नसते, घडवलं जाते आणि ते पण तुमच्या नियतीनुसार. त्याच्यामुळं स्वतःला दोष देऊ नका. एखादी गोष्ट चुकीची झाली असेल हातून तर होऊ द्या. मी टीचर असल्यामुळं मला काही स्टुडंट मुली सांगतात की मी माझ्या जीवनात एक नवीन मुलगा आला आणि मला माहिती होतं तो दुसऱ्या रिलिजनचा आहे, त्याची माझी फॅमिली मिसमॅच होते, काही जुळत नाही. तरी पण हे कसं झालं माहिती नाही, पण झालं. जे व्हायचं होतं तेच होते. ओके, आपल्या हातात असतात का काही गोष्टी? नसतात. त्याच्यामुळे स्वतःला दोष देऊ नका आणि त्या गोष्टीतून लेसन घ्या. कारण की आपण इथं इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र,
मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा CA करण्यासाठी आलेलो नाही, लाईफ लेसन घेण्यासाठी आलेलो आहे ना. या जीवनात लाईफ लेसन घेण्यासाठी आपण या पृथ्वीवर आलेलो. कोणती लाईफ लेसन? तर रागाचे, शांततेचे, त्यागाचे, अटॅचमेंटचे, या सगळ्याच्या लेसनमधूनच आपलं जीवन बनत राहते. त्याच्यामुळं एक लेसन घ्यायचा आणि पुढं जायचं. ती जी अटॅचमेंट झालेली, त्या अटॅचमेंटमधून कसं बाहेर यायचं आणि प्रत्येक गोष्टीतून बाहेर येता येते. पहिलं ॲक्सेप्ट करायचं की हे माझ्याकडनं झालेलं आहे आणि हे झालं, यामधून कसं बाहेर यायचं. ओके, एकदा न कळत झालेली गलती ठीक आहे, पण आपण जाणून जर गलती करत असेल आणि हे वाक्य लावून देत असेल, जे व्हायचं असेल तेच होईल, हे योग्य नाही. न कळत झालेल्या गोष्टीसाठी जे व्हायचं ते होत असते. ओके, त्यामुळं स्वतःला दोष देऊ नका, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा, खुश राहा. ओके, जे व्हायचं ते नियतीला मंजूर असेल तेच होते. परत एकदा सांगते, स्वतःची काळजी घ्या, खुश राहा. आपण जर खुश असलं तर आपला दिमाग खूप छान काम करते आणि नवीन नवीन आयडिया शोधते आणि आपण दिवसभर ताजेतवाने राहतो. आपल्याला जे करायचं त्याच्यात आपला दिमाग घोड्यासारखा दौडतो आणि आपण आपले 100% देतो. त्याच्यामुळं परत एकदा सांगते, स्वतःला दोष देऊ नका आणि स्वतःची काळजी घ्या. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर घ्या तोपर्यंत स्वतःची काळजी.